पाडव्याच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी सडा रांगोळी करावी. घराच्या दाराशी उजवीकडे गुढी उभारावी. ज्या ठिकाणी गुढी उभारायची असेल तेथे तिच्यापुढे सुंदर रांगोळी घालावी. गुढी उभारण्यासाठी लागणारे साहित्य: वेळू अथवा बांबू, साखरेची माळ अथवा गाठी, हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचा जरीकाठी खण, आंब्याच्या पानांची डहाळी, कडुनिंबाची पाने व फुलोरा. गुढी उभारण्यासाठी लहान पाट, कलश आणि नेहमीचे पूजा साहित्य. मोठ्या वेळूच्या किंवा कळकाच्या उंच टोकास हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचा भरजरी खण बांधावा. खण बांधताना त्याला अशा प्रकारे निऱ्या घालाव्यात. त्यावर कडुनिंबाची कोवळी पाने व आंब्याच्या पानांची डहाळी बांधावी. त्यानंतर गाठी म्हणजेच साखरेची माळ बांधावी. त्यावर लाल फुलांचा हार बांधावा. कलशावर बोटाने कुंकू लावावे. व तो कलश वेळूच्या उंच टोकावर ठेवावा. अशा प्रकारे गुढी सजवावी. नंतर ही गुढी एका लहानशा पाटावर उभी करावी. या गुढीची ब्रह्मध्वजाय नमः म्हणून संकल्पपूर्वक पूजा करावी. गुढीला हळद वाहावी. त्यानंतर कुंकू वाहावे. अक्षता वाहाव्यात. व फुले वाहावीत. धूप दाखवावा. त्यानंतर निरांजनाने ओवाळावे. पूजेनंतर अशी प्रार्थना करावी: हे ब्रह्मदेवा, हे विष्णू, या गुढीच्या माध्यमातून वातावरणातील प्रजापती, सूर्य व सात्विक लहरी आमच्याकडून ग्रहण केल्या जाऊ देत.
त्यातून मिळणाऱ्या शक्तीतील चैतन्य सातत्याने टिकून राहू दे. मला मिळणाऱ्या शक्तीचा वापर माझ्याकडून साधनेसाठी केला जाऊ दे, हीच आपल्या चरणी प्रार्थना. यानंतर गुढीला कडुनिंबाचा नैवेद्य दाखवतात. गुढी हे विजयाचं प्रतीक आहे. रावणाचा वध करून परतणाऱ्या श्रीरामाचं स्वागत अयोध्यावासियांनी याच दिवशी गुढ्या उभारून केलं होतं.